नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरतीसाठी संभाव्य प्रश्न पाहणार आहोत, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मेघालय। जनगणना 2011 नुसार मेघालय या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक आहे। प्रश्न क्रमांक 3, बिहू उत्सव साजरा करणारे खालीलपैकी राज्य कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आसाम। आसाम हे राज्य बिहू उत्सव हे साजरे करणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 22। प्रश्न क्रमांक 5, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मोझरी। मोझरी येथे संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2010 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010 मध्ये झाला। प्रश्न क्रमांक 7, स्वामी ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रणजित देसाई। रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक 8, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 77। प्रश्न क्रमांक 9, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रेगूर मृदा। दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा ही मृदा आढळते। प्रश्न क्रमांक 10, रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 4 ऑक्टोबर 1919 मध्ये। रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही 4 ऑक्टोबर 1919 मध्ये झाली। प्रश्न क्रमांक 11, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दादर व नगर हवेली। 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेला केंद्रशासित प्रदेश दादर व नगर हवेली हा आहे। प्रश्न क्रमांक 12, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 13, भारतात मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पश्चिम बंगाल। तर पहा, पश्चिम बंगाल हे भारतामध्ये मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 14, जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दुसरा। जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो। जनगणना 2011 नुसार भारतामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 15, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भीमा नदी। उजनी हे धरण भीमा या नदीवर बांधण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरी नदीवरील वाद निर्माण केला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक व आंध्र प्रदेश। कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्याने
कृष्णा व गोदावरी नदीवरील वाद निर्माण केला? प्रश्न क्रमांक 17 जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर. तर पहा 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे पंचायत राजशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिला HMPV रुग्ण भारतातील कोणत्या शहरात आढळला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बेंगलोर. भारतातील पहिला HMPV रुग्ण भारतातील बेंगलोर या शहरामध्ये आढळला. प्रश्न क्रमांक 20 सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 24 सप्टेंबर 1873 मध्ये. तर पहा सत्यशोधक या समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे केली. प्रश्न क्रमांक 21 नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर. नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य कुसुमाग्रज यांचे आहे. प्रश्न क्रमांक 22 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता प्रमाण सर्वाधिक होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये केरळ या राज्यात महिला साक्षरता प्रमाण हे सर्वाधिक होते. प्रश्न क्रमांक 23 लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. लाडली बहना ही योजना मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हटले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 42वी घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय. तर पहा आत्मीय सभेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये कलकत्ता येथे केली. प्रश्न क्रमांक 26 भारतात कोणत्या राज्यात एकसंगी गेंड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आसाम. भारतामध्ये आसाम या राज्यात एकसंगी गेंड्याचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 27 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये कोणत्या राज्याची साक्षरता ही सर्वात जास्त आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये केरळ या राज्याची साक्षरता ही सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तारापूर. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 29 मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इरिस. मानवी डोळ्यांचा इरिस हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. प्रश्न क्रमांक 30 रक्तातील साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवांद्वारे केले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड. रक्तातील साखरेचे नियंत्रण हे स्वादुपिंड या अवयवांद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 31 लेक लाडकी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 32 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य हे गोवा हे आहे.
प्रश्न क्रमांक 33 अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य छत्तीसगड हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 34 2011च्या जनगणनानुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम. प्रश्न क्रमांक 35 तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शंकरराव खरात. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक शंकरराव खरात हे आहेत. प्रश्न क्रमांक 36 दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंट ही ऑपरेटिंग सिस्टम नाही. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडसागर धरण असेही म्हटले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा धरण. महाराष्ट्रातील वैतरणा धरण या धरणाला मोडसागर धरण असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39 मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम. मुंबई हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह वायू म्हणून ओळखला जात नाही? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमोनिया. अमोनिया हा वायू हरितगृह वायू म्हणून ओळखला जात नाही. प्रश्न क्रमांक 41 1651 मध्ये हुरळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश डॅश कारखाना उभारला गेला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंग्रज. प्रश्न क्रमांक 42 विदा सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. विदा सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 43 भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता आवश्यक आहे असे RTI अधिनियमाच्या कोणत्या भागांमध्ये म्हटले गेले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 RTI अधिनियमाची प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 44 हरितद्रव्याच्या बहुतेक रेणूंमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूचे आयन असतात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅग्नेशियम. हरितद्रव्यांच्या बहुतेक रेणूंमध्ये मॅग्नेशियम या धातूंचे आयन असतात. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणत्या संघटनेने 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑल इंडिया मुस्लिम लीग. ऑल इंडिया मुस्लिम लीग या संघटनेने 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला. प्रश्न क्रमांक 46 रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47 कोणती ई-गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत मिळवण्यास किंवा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पासपोर्ट सेवा. प्रश्न क्रमांक 48 प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1867 मध्ये. 1867 मध्ये प्रार्थना या समाजाची स्थापना ही करण्यात आली. प्रश्न क्रमांक 49 भारतातील गीर जंगल कशासाठी ओळखले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आशियाई सिंहाचा उरलेला शेवटचा अधिवास. भारतातील गीर जंगल हे आशियाई सिंहाचा उरलेला शेवटचा अधिवासासाठी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 50 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय होता?
तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मानवतेसाठी योग. 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय मानवतेसाठी योग हा होता.